आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही. करशी कशाला मानवा वरवरची ही बडाई. आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही. सारे सुखाचे सोबती नाही कुणी कुणाचे. सगळे सोय रे सोजन लालची धनाचे. साधून स्वार्थ आपला तुझला लोटतील खाई. आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला दन्नंकारजी. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. मज वाटे तयशी आलिंगन द्यावे कधी न सोरावे चरण तयांचे. कारण साधुसंतांच्या माध्यमातून कितीतरी युगानुयुगे ह्या मनाला आलेला शीन आज सहज दर्शनाच्या माध्यमातून सहज निघून जातो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी वाटत असतं की बाबा रे, आज सामाजिकदृष्ट्या विचार केला गेला तर आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज वर्षानुवर्ष तो आवाज दिला जातो आहे की बाबा रे, खरंच तुम्ही जी भक्ती करताय ती भक्ती योग्य मार्गाने चाललेली आहे का. आज वर्तमान काळामध्ये कसं जगावं, प्रत्येक क्षणाला ह्या परमात्म्याने सृष्टीचे निर्माण केलेले आहे, त्या सृष्टीचा आनंद कशा प्रकारे प्राप्त करून घ्यावा. आज भूतकाळामध्ये न वर्तमान काळामध्ये आजचा समाज अनेक ठिकाणी ज्योतिषांच्या मागे जाऊन आज स्वतःचं जे सुख आहे ते सुख कुठं मिळतं आहे, पुढं मिळेल का, पाठीमागं काय झालं, ह्या गोष्टीमध्ये स्वतःचा वेळ घालवतो आहे. परंतु आज चालू क्षणाला माझ्या जीवनामध्ये परमात्म्याने जे दिलेले क्षण आहेत ते माझे आनंदी का जात नाहीत, ह्या गोष्टीसाठी मात्र तो डोळसपणे आज अभ्यास करत नाही आहे. आणि आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये कसं जगावं आणि वर्तमान काळामध्ये कसा आनंद प्राप्त करून घ्यावा, ह्या गोष्टीची आज सत्संगाच्या विचाराच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून साधुसंतांना प्रत्येक क्षणाला क्षणक्षणी ह्या परमात्म्याचा आनंद घेतला, त्या संसाराचा आनंद घेतला. तो आनंद तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं निरंकारी मिशनच्या सर्व महात्म्यांना वाटत असतं. कारण तर त्यांच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झालेला आहे. मग जो का निर्गुण निरंकार त्याने धरिला आकार सगुण होता, तो निर्गुणाशी आला भक्त रक्षणा कारणे प्रकटला. तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालक, सोडविले वसुदेव की राज्य स्थापले उग्रशना. तो का म्हणे तो हा गण सोहम जाण. ची जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, जो निर्गुण निराकार मनुष्याच्या देहामध्ये युगानुयुगे अवतार घेऊन येत असतो आणि आज ह्या युगामध्ये समयाला सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ठणकावून सांगितलं जातं की आज समयाला अवतरित आहेत, परंतु समाज मानत नाही आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींना मानतोय, तुकाराम महाराजांना मानतोय, त्यांच्या पताका घेऊन वारी करतोय. परंतु जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितले की बाबा रे, कार्य दाटून होता वेळे देव आहे तुम्हा पुढे. अरे ज्याची नाही पाठपोट करी त्रिलोकाच्या घट तुका गातो ना आम्ही तिथे नाही तुम्ही आम्ही. की तुकाराम महाराज सांगतात का दाटून वेळा होत आहे. अरे मग वास्तविक पाहता पुसावेशी वाटे मज जो जो भेट त्या तयाशी देव कृपा करील काय लाज राखील. हा शोध मोहीम संत जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांची होती. आणि आज त्यावेळेस देखील समाज ऐकणं, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे जग वेडे ऊस टाकून खाती वाढे म्हणून सांगितलं की बाबा रे, समाजाची शोकांतिका आहे. त्यावेळेस देखील शोकांतिका, आज देखील शोकांतिका आहे. निरंकारी मिशनचे महात्मे सांगतात की बाबा रे, इथं या श्रद्धेच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घ्या. तर त्यावेळेस समाज म्हणतोय की देव का असा प्राप्त होतो का, एवढी सोपी गोष्ट आहे का.
मग आज माऊलींना तुम्ही मानत नाही. आपण गणपतीची आरती म्हणत असताना घालेलं लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, की आयुष्यभर कितीतरी युगानुयुग वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही स्वतःभोवती फिरतोय, परंतु असणारा परमात्मा माझ्या अंगसंग, माझ्या अंगाचा कपडा देखील लांब नाही तितका परमात्मा माझ्या जवळ आहे. आम्ही आरतीमधून म्हणतोय की घालेलं लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, परंतु वास्तविक आता न पाहता स्वतःवरती लोटांगण घेतोय. परंतु त्या परमात्म्याची प्राप्ती निरंकारी मिशनचे संत महात्मे जगाला ओरडून ओरडून सांगतात की आम्ही देखील तुमच्यासारखी भक्ती करत होतो, आज सद्गुरूच्या कृपा माध्यमातून आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. परंतु लोक म्हणतात की ह्या लोकांना वेड लागले, ही वेडी लोक आहेत. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्त पुंडलिकाचा जर दृष्टांत घ्यायचा म्हणलं तर वास्तविक आता तो देखील भक्ती करत होता. परंतु ज्यावेळेस तो निघाला की आईबापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रेला निघाला. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष तीर्थयात्रेला निघाल्यानंतर चालत 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 प्रवास करत असताना सहज रविदास महाराजांच्या पर्णकुटीजवळ त्यांचा चप्पलचा व्यवसाय होता. आणि ते व्यवसाय चालू असताना त्यांच्या शेंडीला दोरी बांधली होती आणि ते मुंडक्यानं दोरीला हलवत होते आणि हातानं काम चालू होतं. आणि पुंडलिकाचं चप्पल दुरुस्त करण्यासाठी तो तिथं थांबला. आणि थांबल्यानंतर त्या पुंडलिकानं प्रश्न केला रविदास महाराजांना की हे हातानं काम करताय आणि तुमच्या केसाला दोरी बांधलेली आहे, नेमकं काय कर्म करताय? तर त्यावेळेस रविदास म्हणले की तुझ्यासारख्या अभागी व्यक्तीला काय कळणार आहे ह्या गोष्टीचं महत्त्व. कारण त्यावेळेस पुंडलिकानं आईबापाच्या गळ्याला दोरी बांधली होती आणि बायको खांद्यावरती घेऊन तो तीर्थयात्रा करत होता. आणि ज्यावेळेस त्याला जवळ घेऊन रविदास महाराजांना सांगितलं आणि ज्यावेळेस दाखवला तो प्रसंग की आईवडील त्या रविदास महाराजांच्या आतमध्ये झोपडीमध्ये होते आणि झोपाळ्यामध्ये होते आणि ते त्यांना दोऱ्यानं झोका देत होते. आणि ज्यावेळेस तो प्रसंग बघितला तर त्यावेळेस रविदास महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांना त्या दिवसापासून आईवडिलांची आणि पत्नीची देखील सेवा केली. आणि जगामध्ये तुम्हाला माहिती आहे ती आईवडिलांची इतकी सेवा केली. सेवा करत असताना प्रत्यक्ष परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर पांडुरंग भेटीला आला. परंतु सांगितलं की मी आईवडिलांची सेवा करतोय, वीट भिरकवली. आणि त्या आईवडिलांची सेवा झाल्यानंतर परमात्म्याची भेट झाली. मग वास्तविक आता आज समाजाची शोकांतिका आहे. आज तुम्ही आम्ही बघितलं तर आईवडिलांची सेवा केली जात नाही. वृद्ध व्यक्ती आहेत त्यांचा आदर सत्कार केला जात नाही, त्यांना भरपूर असं त्रास दिला जातो, कारण ती टाकाऊ वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु ज्या आईवडिलांना घासातला घास बाजूला ठेवून अख्खं आयुष्य आमच्या मुलाबाळांना संरक्षण व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये सांसारिक सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून अनेक ठिकाणी याचना केल्या, अनेक ठिकाणी प्रार्थना केल्या, तीच आज मुलं आईवडिलांची सेवा करत नाही, केवळ स्वतःच्या मुलाबाळामध्ये पत्नीमध्ये रममान झालेले आहेत. म्हणून आज निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे, अजून वेळ गेलेली नाही आहे. खरंच जर तुम्हाला वाटत असेल की संपूर्ण जगामध्ये आज भरपूर अशा सगळ्या गोष्टींची प्रगती झालेली आहे, आज भरपूर ठिकाणी मानव पुढे गेलेला आहे, परंतु संस्कारा मात्र संकुचित राहिलेला आहे. आणि आज माणूस माणसाला मानाय तयार नाही, केवळ यंत्रासारखा प्रत्येक माणसाला माणूस वापरतो आणि टाकून देतोय. आणि आज हीच जर गोष्ट असं प्रत्येक ठिकाणी होत गेली तर शेवट केवळ तो आपुलकी राहणार नाही, तो ओलावा राहणार नाही आणि केवळ तुम्ही आम्ही मशीनसारखं होऊन जाऊ. म्हणून आज संत महात्मे त्या प्रेमाच्या माध्यमातून, त्या आपुलकीच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून बाबा रे, की तुझ्या जीवनामध्ये जे परमात्म्याची प्राप्ती, मनुष्याचा सुंदर असा देहाचं जडणघडण झालं आहे ते केवळ जगावरती प्रेम करण्यासाठी, एकमेकाला प्रेम वाटण्यासाठी तुला बनवलेलं आहे. परंतु आज सामाजिकदृष्ट्या शोकांतिका आहे. आज निरंकारी मिशनचे संत महात्मे बाबा रे आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आम्ही देखील आईवडिलांची सेवा करतो आहे. समाजामध्ये जे ब्लड डोनेशन कॅम्प आहेत ते सगळ्यात मोठा वाटा निरंकारी मिशनचा आहे. नवीन स्वच्छता अभियान असूया किंवा कोणत्या ठिकाणी भूकंप होऊ द्या किंवा पावसाची हानी होऊ द्या, निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत महात्मे त्या प्रत्येक आपत्कालीन ठिकाणी प्रत्येक वेळी बचाव कार्यासाठी पुढं असतात. मग त्यांना माहीत झाले की बाबा रे, परोपकाराच्या माध्यमातूनच पापाचा नाश होतो.
ही गोष्ट निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणतो कोणत्याही संप्रदायात असू द्या. आज वारकरी संप्रदायाचा इतिहास घेतला तर वारीच्या माध्यमातून पंढरपूर, आळंदी या ठिकाणी वाऱ्या जातात. परंतु वारीच्या पाठीमागं निरंकारी मिशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि सुंदर असं कार्य मिशनच्या माध्यमातून केलं जातं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये मग स्वच्छ जल अभियान असू द्या की आतमध्ये स्वतःचं मन मलिन असू द्या किंवा पाणी अस्वच्छ असू द्या, प्रत्येक ठिकाणी आज स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. निरंकारी मिशनच्या विचाराच्या माध्यमातून झालेल्या मनाला मलिन झालेला ते स्वच्छ करण्याचं कार्य निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे उठ मुसाफिर जागा, अरे जागत आहे व पावत आहे, सोवत आहे खोवत आहे. आज झोपेचं सोंग घेऊन आज समाज ह्या मानवाच्या सेवेपासून वंचित आहे. इतका संकुचित झालेला आहे की स्वतःच्या भावाला देखील अडचणीच्या ठिकाणी तो मदत करत नाही, स्वतःच्या बहिणीला देखील मदत करत नाही. अनेक नातेवाईकांचा अडचण असल्या, अनेक संपत्ती जरी असली तो संपत्तीला कंटाळून बसतोय, परंतु आज एकामेकाला मदत करत नाही. म्हणून साधुसंत सांगतात की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. खरंच जर चांगल्या मार्गानं तुम्हाला जायचं असेल तर एकामेकाला सहाय्य केलं पाहिजे. मग आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून प्रत्येक जेही कार्य साधुसंतांना केलं तेच कार्य पुढे नेण्याचं निरंकारी मिशनचं कार्य संत महात्मे करत आहेत. की माऊलीनं सांगितलं की बाबा रे जेही भूतलावरती परमात्म्याची प्राप्ती, परमात्म्याची अनुभूती करावी असं वाटत आहे, त्यांना सद्गुरूकडं त्यांना अरदास केली की त्या प्रत्येक भाविक सज्जनाला त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी. सद्गुरूनं ज्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवावा त्याला परमात्म्याची प्राप्ती व्हावी, त्याला ईश्वर दर्शन व्हावं, साक्षात्कार व्हावा, तो आशीर्वाद माऊलींनं घेतला. परंतु आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ते कार्य आज तंतोतंत निभवलं जातं आहे. मग आज निरंकारी मिशनचे महात्मे सांगतात की बाबा रे आमच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली, आम्हाला परमात्मा भेटला, तो अंगसंग आहे, ज्याचा शस्त्रानं नाश होत नाही, पाण्यानं भिजवला जात नाही, हवेनं उडवला जात नाही, असा परमात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. परंतु आम्ही बघतोय की समाज निरंकारी मिशनचे केवढे मोठे सुंदर सुंदर कार्यक्रम समाजामध्ये राबवले जातात, परंतु सामाजिकदृष्ट्या तेवढ्यापुरतं ऐकण्याचा प्रयास करतात, परंतु ते निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांच्या जवळ येत नाहीत. की खरंच तुम्ही परमात्म्याची प्राप्ती होते म्हणताय, देवाला पाहता येते, ईश्वराला प्राप्त करून घेता येतं, अनुभूती करून घेता येते, मग आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त होईल का असा प्रश्न देखील विचारा येण्यासाठी एखादा भाविक तयार होत नाही. केवळ मी वारकरी संप्रदायिक, मी दत्त संप्रदायामध्ये, मी नाथ संप्रदायामध्ये, मी वारीच्या माध्यमातून भक्ती करतोय, मी काडसिद्धेश्वर महाराजांच्या संप्रदायात, कोण म्हणतंय गोंधळेकर महाराजांच्या परंतु आज केवळ निरंकारी मिशनचे संत महात्मे काय म्हणताय त्या गोष्टीकडे डोळसपणे त्यांना प्रश्न विचारा. खरंच ज्या परमात्म्याविषयी तुम्ही गाताय, परमात्म्याविषयी सांगताय की परमात्मा जाणण्यायोग्य आहे, परमात्म्याची प्राप्ती आम्हाला झालेली, मग आम्हाला प्राप्ती होईल का असा अदबीने प्रश्न विचारा. परंतु प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा समाजातली लोक येत नाहीत. केवळ एक बघायचं म्हणून, ऐकायचं म्हणून ऐकतात आणि सोडून देतात. मग वास्तविक आता एवढी मोठी समाजाची शोकांतिका आहे. मग आज निरंकारी मिशनच्या महात्म्यांना ह्या परमात्म्याची प्राप्ती झाली, तो परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तरी देखील आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला परमात्मा समाजातील भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. त्या जे माऊलींनं मागून घेतलं पासायदान, जे कळांचे व्यंकटे सांडता या सत्कर्म रती वाढो, भूता परस्पर जडो, मैत्र जीवन दुरितांचे तिमिर जाऊ, स्वधर्म सूर्य पाहो, जे वांछिलं ते राहो पाणी जात. ते पसायदानं मागितलं, जे ज्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाला वाटत असेल ते त्याच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती होई सद्गुरूकडं मागितलं आणि ते आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ते वाटण्याचा प्रयास केला जातोय. परंतु आज समाज आमच्या निरंकारी मिशनच्या जवळ येण्यासाठी तयार नाही. केवळ म्हणतंय की हा संप्रदाय वेगळा आहे, इथं वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहेत, परंतु नेमक्या कोणत्या गोष्टी डोळसपणे जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती करतोय, भक्ती करू नये असं नाही. भक्ती करत असताना केवळ माझी भक्ती योग्य दिशेनं चालली आहे का, आणि ती जर भक्ती माझी योग्य दिशेनं जर चालली नसेल तर केवळ हे निरंकारी मिशनचे संत महात्मे केवळ ती रीत समजावून सांगण्यासाठी आले की बाबा रे नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला. कारण नाम घेतल्यानंतर कोण वाया, दुसऱ्या बाजूने सांगतात की मुखी नाम हाती मोक्ष आयुष्य साक्ष बहुतांची, की अनेक ठिकाणी संत महात्मे सांगतात की बाबा रे
हरिनामाच्या माध्यमातून मग आज प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे, माझ्या जीवनामध्ये परमात्मा पाहिजे, परंतु ह्या मायावी जगतामध्ये तो इतका भुलून गेलेला आहे की बाबा रे, विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक वेळी तो प्रगतीच्या गोष्टी करतोय की बाबा रे, की मी करतोय म्हणून जग चालतंय, परंतु तुम्हाला माहीत आहे जर 110 120 ताप जर माणसाला आला तर माणूस जाग्यावरून उठत नाही. मग वास्तविक पाहता जोपर्यंत म्हणून सांगतात की जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता कीर्ती काय राहील, रामही गेले कृष्णही गेले त्याहून काय जग ओस पडले, जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता कीर्ती मागं काय राहील, की मरावे परी कीर्तिरूपी विरावे. मी जीवन जगतोय, मी किती वर्षासाठी जीवन जगण्यासाठी आलेलं आहे हे मनुष्य मात्राला माहीत नाही, परंतु तो असा काही जगतोय की मी मरणारच नाही, आणि असा मरतो की बाबा रे त्याला कळत सुद्धा नाही की मी कशासाठी आलो होतो आणि माझं कार्य काय नेमकं अपुरं राहिलं. कारण मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्मावून तर देहात आला कुठून, माझ्या म्हणून तुकारामाला सांग तुका म्हणे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. वासनेच्या माध्यमातून हा जीवात्मा शरीरामध्ये अडकला आहे, त्याचा सोडवणूक करण्यासाठी आज मनुष्य देहामध्ये परमात्म्यानं तुम्हाला पाठवलं आहे. 83,999,999 योनी प्राप्त केल्या, परंतु मला जाणणारा कोणच नाही म्हणून मनुष्याची योनी निर्माण केली. केवळ माझ्या जीवनामध्ये ती प्राप्त व्हावी, त्या परमात्म्याला ओळखावं, हा ओळखणारा फक्त मनुष्याची देह आणि म्हणून त्याला उभा केला. बाकी सगळी योनी आहेत त्या आडव्या आहेत. मग आज ऐक तेरे इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, चांद न बदला सूरज न बदला ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. आज मनुष्य बदललेला आहे, केवळ माणूस माणसामध्ये राहिलेला नाही. गावांचं वैर्य, भावांचं वैर्य, देशाचं वैर्य, अनेक ठिकाणी स्वतःची वैर भावना निर्माण करून जगामध्ये प्रेमाचा राश झालेला आहे, प्रेमाचा दुष्काळ पडला आहे. ते प्रेमाचं तो उगमस्थान केवळ परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी असे निरंकारी मिशनचे संत महात्मे आज जगाला ओरडून सांगतात. मग आज समयाला सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या भाविक सज्जनाला परमात्म्याची प्राप्ती करून देतात. परंतु जोपर्यंत तुम्ही आम्ही ह्या निरंकारी मिशनच्या जवळ येणार नाही, खरंच विचारणार नाही की बाबा रे तुम्ही ज्या परमात्म्याचे वंदन करताय, परमात्म्याची प्राप्ती होते असं सांगताय, खरंच आम्हाला देखील प्राप्त होईल का, जोपर्यंत श्रद्धेनं तुम्ही येऊन जवळ प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये प्राप्ती होऊ शकत नाही. आज माऊलींचा अनुभव घ्यायचा म्हणलं की आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू हरी पाहिला, जर परमात्म्याची प्राप्ती झाली अशी माऊली म्हणते. चंदन जेवी भरला अश्वत्थ जैसा फुला तैसा मी देखील निराकार व माई, हरिपाठामध्ये माऊलीनं वर्णन केलं. मुक्ताबाईचा अनुभव घ्या. जगी या ब्रह्मदिशे उघड्या एक चांगदेवा, पाहून घे रोकडे रोकडं परमात्मा प्राप्त करून घेता येतो. मग आज मृग नाभीचा परिमळ असे धोंडे रानवळ अशी भ्रांती जाईल केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा, आणि गुरुकृपा झाल्यावर ब्रह्मसृष्टी दिशे सारी. हा नामदेव संत महाराजांचा अनुभव आहे की बाबा रे परमात्मा सर्व सृष्टीमध्ये विराजमान आहे, परंतु जोपर्यंत सद्गुरूची कृपा होणार नाही, सद्गुरूची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत आजपर्यंत भूतलावरती सद्गुरूच्या व्यतिरिक्त कुणालाही परमात्म्याची निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवीन जगामधले कोणतेही धर्मग्रंथ शोधा, त्या प्रत्येक ग्रंथ महात्म्यांची संत महात्म्यांची एकच ग्वाही आहे की बाबा रे आम्ही सद्गुरूच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. हा प्रत्येक अभंगाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी अध्ययन केलं. आज कुराणाचा अनुभव घेतला की अल्लाह डाली पत्ते पदे हाजीर नाजीर आहे, प्रत्येक ठिकाणी परमात्मा भरून उरलेला आहे. परंतु जोपर्यंत अनुभव आले अंगा तोची सांगू जगा, हे निरंकारी संत महात्मे सांगताय. माझ्या जीवनामध्ये अनुभव आला तो म्हणून जगाला सांगतोय. आज तो परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आज निरंकारी मिशनचे संत महात्मे जगाला ओरडून सांगतात की बाबा रे आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाले, तो निर्गुण निराकार आहे, आणि आम्ही सद्गुरू सुदीक्षा महाराजांना आज शरण गेलोय, आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये आमच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली. तुम्हाला जर वाटत असेल त्या निर्गुण निराकार ईश्वराची निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर जरूर या निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांच्या जवळ या. खरंच तुम्ही ज्या परमात्म्याशी वर्णन करताय, परमात्मा जाणता येतोय, अनुभूती करून घेता येते. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते बाजूला ठेवा. निरंकारी मिशनचं संत महात्मा ज्या परमात्म्याची अनुभूती करून देतात तो एका साईडला ठेवा. तो जर अनुभव खरोखर तंतोतंत जुळला तरच ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या.
आणि एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास की एवढा मोठा सांसारिक घाट तुम्ही आम्ही घालतोय, तो केवळ ह्या संसारामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. म्हणून मुक्त होता परी बळीची बद्दे झाल्यानं माझे माझे म्हणून वाया गेला. आम्ही सर्व काही माझं आहे ह्या ममत्वामध्ये अडकलो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर जरूर निरंकारी मिशनच्या संत महात्म्याला विचारा. तुमच्या जीवनामध्ये ज्या परमात्म्याशी तुम्ही गाताय, परमात्म्याशी अनुभव घेताय, तो परमात्मा आम्हाला देखील प्राप्त होईल का? जरूर हे संत महात्मे सद्गुरूपर्यंत तुम्हाला घेऊन जातील आणि त्या परमात्म्याची प्राप्ती आज सुदीक्षा महाराज जेवढेही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचा दाखला एका बाजूला ठेवा आणि निरंकारी मिशनच्या सुदीक्षा महाराज जे परमात्म्याची प्राप्ती करून देत आहेत तो परमात्मा खरंच तुम्हाला वाटत असेल की प्राप्त व्हावा तर जरूर ह्या सत्संगामध्ये येऊन आमच्या जीवनामध्ये जो परमात्मा प्राप्त झाला आहे तो तुम्हाला देखील प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर जरूर या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्म. प्रेमाने बोला. नन्नंकारजी.